फाशी पाडण्याचा जो धंदा होता तो धंदा आमचा बुडाला. आम्ही एक चित्र धरून शिकार करून फाशी फाशी पार द्यायचा खरोखर शिकारीला आम्ही फाशी देत होतो. तशी आज आमच्या जीवाला फाशी लागेल आहे. आता ह्या फाशी मध्ये ना शिकार राहिली ना काय नाही. आम्ही कसे दोन बोटाची शेती काढली त्याच्यात पोट भरतो तो आम्हाला तकलीफ भक्कम साहेबाची तकलीफ कोण्या कर्मचाऱ्याची तकलीफ सारी तकलीफ आम्हाला भेटून राहिली. तर याच्यासाठी काय करायचं आम्ही मेलो तो उपिशनले आम्ही बसलो. आम्ही 10 दिवस बी भाकर खाणार नाही. आमचं एक बाई जर गेली महामंडळी गेली तरी आम्ही इथून नाही घेतल्या वाचून आम्ही उठू शकणार नाही की आमची पोटाची भाकर शिकार राहिली नाही. तर आम्ही जमीन जुमला पोटासाठी करून आम्ही जंगलामध्ये राहून राहिलो. आम्ही आशिवाला रिसोर्ट त्याच्यामध्ये आम्हाला भाकरीची सोय नाही. लाखांवराले मागायची सोय नाही. आम्ही मागायला गेलो आम्हाला सरकार घेऊन घेता शिकले चोरी करायला आले. तर या फाशी पाडण्याचा न्याय कुठेच नाही. फाशी पाडण्याचा न्याय कुठे नाही. तर आता आम्ही निवेदन दिलं. या निवेदनाचा जबाब आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे तर आम्ही उठणार आहे. येरी आम्ही मरेल तेरी मरेल आमचा समाज फाशी पाड द्या. आमच्या पोटाची काहीतरी कदर घ्या. आज लग आमचे दीपू पवार साहेब रात्रभर तिथं कलेक्टर पाशी झोपे राहते त्याची गोष्ट आज लग्न घेतली नाही. तर ह्या पोटाची छाननी करून म्हणतो की या पोटाची सोय लागल्या वाचून आम्ही हटणार नाही. आम्ही उठून बसलो आम्ही मरू पण आम्ही सोडणारी आमची जमीनचं आम्हाला लोनली पाहिजे 7-12 भाडेपट्टे भेटले पाहिजे तेव्हा आमचे लोक शांती राहील. आमच्या लोक ही फाशी कधला घ्यायची आम्ही तशी आम्ही ही फाशी घेतली. ही फाशी आम्ही घ्यायला तयार आहे. आता याची लोनली घ्यायला पाहिजे साहेब. तुमच्या हात जोडतो तुमच्या पाया पडून सांगतो आमच्या पवार थोडासा माणूस आहे तर त्याच्यावर बी लोक तपले किंवा झाले काय करावं काय नाही. धनगर लोक